ज्ञानना मुक्तिदात्रेय ज्ञानदा साधकससा ज्ञानेश्वरी जना पातु योगिध्येया सरस्वती ज्ञानेश्वरी जना पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपते नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। आयलाले सद्भागाचं आत्मीय जलतसले स्वागत। देव ऋषी तसले नारदाला नाव कोणागुत ना अद्भुत तसलो भगवत भक्त श्री नारद महर्षी निरंतर जामगेनु भगवंताले नारायणले स्मरण करचे तिगेले काही करे जाण आशिल्ले दिवसाचे काम जाण आशिल्ले। केन्ना एक मनुष्य दिवसाच तिगेले काम करता उरतकी तेन्ना सहज जाता तसले एक भाव मनात निर्माण जावता, हांव हें काम करतालो आनी हें काम करचें कोण योग्य न्हय, हांवची सर्वश्रेष्ठ म्हणचे एक नवनीचे ते भाव उद्वेग सहज जाता तसले एक स्वाभिमान अहंकार युक्त स्वाभिमान निर्माण जावता। तेचे स्वाभिमान ते नारद भितर बी निर्माण जालें खंय। ताका दिसले आपणा तितलो व्हड भक्त हे प्रपंच भितरीच कोण ना म्हण। अशें सांगून ते एक भाव केन्ना जागृत येता ते जागृत येता तसले भाव तशी सोंपत्या उरतना ते चार लोकां सांगून घेवका, चार लोकांचो म्हणका, चार लोकां हांव कोण दाखयका म्हणचे सहज तसले एक नमनीचे उद्वेग निर्माण जाता वता ते मनशा भितरी तशी तेगेले भितर निर्माण जाले। अशें सांगून कोणा सांगूचें तेणें परमात्मा सांगूचे बरें म्हण जावंगेन तो थंतने नीर जावंगेन वैकुंठ गेलो। वैकुंठ गेल्या नंतर परमात्मा ताका विचारले कित नारदा अचानक तूं हांगा येवन पावला? ना 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 भगवंता तुगेलें दर्शन घेया म्हणजे एक आश येयले अशान आयलो म्हण सांगलें। भगवंता तोंड पळयताची सांगले ना मरे मर्या आनी कितें कितें मना भितर आसा मू सांगू सोडो तें म्हण। तेन्ना नारदान सांगले ना भगवंता म्हाका तें कोणा दिसता आशिल्लें हांव तुगेलो अत्यंत व्हड भक्त, हांव तुगेले दिवसाची 24 तासाची तुगेलें ध्यान करता उरता, तुगेलें स्मरण करता उरता, तुगेलें मनन करता उरता अशें न्हू हांव व्हड भक्त म्हणजे भाव म्हाका जागृत जावन गेले म्हण सांगचे एक वरदी एक विशय परमात्मा मुखार दवरता। परमात्मा आसता हाजून सांगता नारदा म्हाका तशें दिसना मारे। तेन्ना नारदा आश्चर्य हां कित परमात्मा तुका हांव व्हड भक्त तशें दिसना? तशें कांय ना भूलोका भितर वयची तुगेली तो व्हड भक्त मागीर आसची। तेन्ना नारदा कुतूहल एक नमनीचें आश्चर्य ते पळयका तेंगेलें दर्शन करका तेंगे भेट करका म्हणजे एक सहज इच्छा जागृत येता। इतलेंच न्ही ताका बी दिसता मना भितरी कोण व्हरूंक शकता मागीर भगवंता ध्यान करतालो हा कोणाना पळोवन सुद्दां एक हात म्हूण सांगेन तो परमात्मा सांगता भगवंता तशें म्हाका तेगेली भेटी करय। तेन्ना परमात्मा अड्न मारया थोडे दीस वच्चो हांव तुका तेगेले परिचय करून दिता म्हूण सांगेन सांगता। अशी थोडे दीस वताची आनी एक वेळी नारद वैकुंठ गेल्या टायमार परमात्मा आनी नारद दोगो लोकूच मनुष्यार वेश घांगेन भूलोक अवतरण करताची। भूलोकाक अवतरण करून अशी तशी हांगा थंय अशी फिरता फिरता फिरताची एक खेडे गांवाक सान गांवाक येवन पावता तिणी। त्या गांवां येव केलेरी पावतलेरीची सांज जावं वता। ज्ञानेश्वरी तिंका खंय तर रातचे एक अवकाशाचे एक जरूरत उरता घराची एक गरज उरता तिंका अशें सांगून तिने येता येता एक व्यक्ती तिंका मेळटा तो तेगेले तोट्या भितर काम करता उरता। तेन्ना हें मानव रुपी जालें तसले दोगो लोक ताका विचारताची आज आमकां खंय तर रातचे अवकाश करून दितले की तुमी अवकाश मेळटले की म्हूण। तो पळय तिंका संतोश जाता अयो तुमी आमगे गांवां आयल्याची
आमगे गांवांनी विचारत आसा राबो कमशाले आमी राबो कर वेवस्था कशी उरता तुमकां मुद्दाम या मागीर घराकय या हांव वेवस्था करता म्हूण सांगे न्हू तो तोटाच्यो काम करतालो मनुश्य हे दोगो लोकां आपोवंक न्हू तेगेले घार येता घार येंगे न्हू थिंग दोगो लोकांक पांयां हात धुवचेक उदक दिता उदक दिवंगे न्हू थिंग भितर बसयता तांकां उदक आनीची साखर दिवची परंपरा ते पयली परंपरा आतां सांगले उठलो कोणाक कळना ते जाल्यार पयली पद्दती ते एक दिताची तीन दोग लोक पिताची बसताची तेन्ना ह्यो तोटाच्यो काम करतालो मनुश्य कितें करता तो पांयां हात धुवन येता एक अर्द घंटा येता म्हूण सांगे न्हू ते गेले देवालय कुडी वता थंय वचूंगे न्हू एक अर्द घंटे पर्यंत भगवंताले ध्यान करता चिंतन करता आनी परत येता हे तेंचे कडेन अशी तशी सगळे विशय उलयता रात्रीचे संदर्भ प्राप्त येता वता तेन्ना ह्यो वचून भितर बायले विचारता जेवणा वाट वेवस्था जाली की म्हूण हय वेवस्था जाल्ला जाल्यार आशिल्ले थोडे आमचे कडेन पयले आमी गरीब आमगे 500 चेडीड आसाचे तेंचे तरी आहार आशिल्ले ते आजी जाल्यार आशिल्ले थोडे आतां हे दोग लोकां पुरो येता कांय तोंदो ना आमी तूं बसुतले कांय तोंदो ना अतिथी देवो भव अतिथी लोकां पयलीं घालता आमी तिंगे सेव आमगे मुख्य जालें तसलें कर्तव्य तिने परमात्मा स्वरूप अशें आमगे न्हू आमगे बद्दल तूं काळजी करनाक चिल्ले बद्दल बी काळजी करनाक तूं तिंगा दोगो लोकां बरें करून वाडी म्हूण सांगता दोगो लोकां कशी तिंगे घरा आशिल्ले तसले अन्न पानाची वेवस्था जाता दोगो लोकां कशी हांतरूक हांडिताची दोगो लोकांची विश्रांतीक तिंगेले प्रकोष्ठाक वताचे रात्रीचे संदर्भ चेडाक कसले आहार ना आशिल्ले थोडेचे ते हे दोग लोकांक भरपूर जें घालक येता ते अतिथी लोकांक आमी कमी करून वाडोवं जावत ना केन्ना तेंगे पोट भरून वाडक येता अशें न्हू सगळे आहाराची आनी खाण मुक्षिताची तें चेड आसा जाल्यार तसो पडटा की तेन्ना बापाय तेंकां उदक दिता थोडे साकर दिता आदी ते पालसण वेवस्था करता तुमकां म्हूण सांगे न्हू ಒಟ್ಟು लोक हिताची पाप सांसन चेडा तेंकां पोट्टा बेगीन त्रास जाता उरता जाल्यार हेवीची निरुपाय प्रसंग तशें आसा म्हूण सांगे न्हू ಒಟ್ಟು लोक रातीन हिताची रातीन न्हिदी केले ह्यो मनुष्य घरचे यजमान भगवंता सगळं लोकांक बरें करी लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु म्हणजे प्रार्थना करता आनी तेगेले शेणागारा वचून तो न्हिदता साकणेपणे जाता तेन्ना तो बायले सांगता बाजे घरा वचून कितें तरी घेवन यो तूं अतिथी लोकांक कितें तरी करून घालया म्हूण ते बायल बाजे घरा वचून थोडे फोव घेवन येता फोव घाल येताची हिंकां न्हांवची वेवस्था करून येताची ही दोग लोकांक न्हाण येता ह्यो मालक बीच घरचे मालक बीची यजमान बीन हाडटा न्हांवन घेवन आयल्या लोकां तेंकां फोव आनी तान्नेक परत करून दिताची ते बरोबर चेडाक बी तेणी फामां येता छोटूची ते नंतर ते दोग लोक सांगता ते लोक सांगताची आतां आमी वच्चे अडनिकी तुमी मस्त आमकां अवकाश करून दिले वेवस्था करून दिले म्हूण सांगेन अडना आमी वच्चे हांव तुमगे बरें येता एक 15 मिनट म्हूण सांगेन आनी परते भितर वता तेगेली देवा पुजा करता देवा स्मरणे करता थोडे वेळ ठेव व्हरून घेवन आतां वच्चे आमी म्हूण सांगेन न्हू तिंकां गांवाचे थोडे दूर पर्यंत पावले तरी येता तेन्ना हिंद सांगताची ना ना तुगे तोट्या कडेन तूं वच थंय सोडिल्ले पुरतें आमकां आमी खंय आयले काल थंय सोडिल्ले पुरतें आमी मुखार वताची म्हणून अडना ना या म्हूण सांगे न्हू तेगेले तोट्या कडेन पर्यंत आपूण व्हरता आपूण वचीत तरी थंय तोटा पांय पडता पांय पडून गे न्हू परमात्मा सांगता परमात्मा तुवें दिलें हें सांत तोटाचें हांव वालच्यान कामां लागता आसा अनुग्रह करी हें तुगे सेव म्हणटा गे म्हूण सांगे न्हू तो तोटा काम करचें लागता तेन्ना हे दोगो लोकची आमी मुखार वता म्हूण सांगे न्हू तशी मुखार वताची तेन्ना परमात्मा कडेन नारद विचारता हें कितें तुवें हांगाण घातलें आमकां काल तर थिंग कुठलो उपास घातलो तुवें तिंका जेवणा ना आमी भरपूर दिवलेची आमी भरपूर जाण बरें करून न्हिदलेची हांगा कित्याक म्हणून तुवें म्हणून तेन्ना परमात्मा सांगता हांवें तुका सांगिल्लें न्ही रे तेन्ना तुका व्हड भक्त दाखयता म्हणून मातशी तो व्हड भक्त तूं म्हणटा तेन्ना नारद हांसूं सुरू करता अय्यो परमात्मा ह्यो तो चुकलो व्हड भक्त हांवें तरी तुगेलें नांव घेतलें तें एक 8 फावटी बी आयकलें ना काल सांजे आयल्या टायमार संदर्भाक 1-2 फावटी तुगेलें नांव घेतलो भितर गेलो 15-20 निमिश थंय ध्यान केलो शिकलो परत आयलो आज साकणे थोडे वेळ थंय वचून पुजा केलो आनी तोटा आयलो तुगेलें नांव घेतलो आनी काम सुरवात केलो हें कितलो व्हड भक्त तुगेलें हेका तुवें व्हड भक्त म्हणच की म्हाका हास्य करता म्हूण सांगे न्हू परत नारद भगवंता विचारता ओहो तुगेलें कांय व्हड भक्त न्ही हे
हेच थंय व्हड भक्त येता परमात्मा तुगेलें नांव घेवचें मस्त कमी तेणें म्हूण सांगे न्हू तिरस्कार दृश्टीचेर नारद पळयता. ओहो अशी मागे मनाक व्हड भक्त दिशिल्ले उर हा ते विशय उरता म्हूण सांगे न्हू परमात्मा विशयांचो करता आनी दोगूय लोक अशी मुखार फिरता वताची. वता आसतना सहज जालें तसलें तेंगेली यथारूप पयली रुपाचेर येताची परमात्मा रुपाचेर परमात्मा येता नारद रुपाचेर नारदाची अशी तिणें मुखार वता उरताची उलयता वता उरताची. परमात्मा येरूंक तो वचून बसता नारद थंय वचून बसता दोगूय लोकांक नारद कोंडाचेर उदक मेळटा दोगूय लोक पिताची. तेन्ना परमात्मा मुखार अशें पळयता उरता मुखार एक 7 गुड्ड्याचे सुंदर जाले तसले परिसर सुंदर जाले तसले प्रदेश. तेन्ना परमात्मा नारदा सांगता नारदा म्हाका तूं काम लायक कशें दिसता आस मरे म्हणून. कितें भगवंता तें सांगे हांव आतां करून घालता कांय ना म्हूण सांगे न्हू परमात्मा एक तेल्ला आयदन निर्माण करता ते भितर भोर नाशिल्लें तसलें तेल्ला आयदन तें तेल्ला आयदन नारद हाती दिता. पळय नारदा हें तेल्ला आयदन घेवन वच तुवें हें कितें 7 गुड्डे आसा पळय 7 गुड्डे प्रश्न सांगेन तुवें येवका जाल्यार एक मात्र याद दवन घेवका. कितें याद दवन घेवका तुवें तेल्लाचें एक हन बी तुका पडचें ना मारया तशें करून आयलें रे म्हाका समाधान संतोश म्हूण. हे तें कितें थोडें काम परमात्मा आत्तां करून येता ते टायम म्हाका थोडे वेळ लागतले म्हूण सांगे न्हू परमात्मा पांय पडता आनी तेल्ला आयदन हाती घेवन गे न्हू ते गुड्डे सुद्दां घालचे वता. सान गुड्डे वयते व्हड गुड्डे आनी तशी धांवनाची जातवे ना हातीक तेल्ला आयदन आसा बरी तेल्ला आयदन मात्र न्ही नियमावळी बी आसा येद बी तेल पडचें ना म्हणून अश्यांगे न्हू अत्यंत जागरूक्यांगे न्हू नारद महर्षी ती हाती तेल्ला आयदन घे न्हू सावकाश हेज्जे घालता ते सगळेची 7ची पर्वत प्रदक्षिण घालता. प्रदक्षिण घालून येवपर्यंत सामान्य 1 दिसाची अवधीची कालावधी तेका लागता. प्रदक्षिण घालून गे न्हू पुन्हा परमात्मा लागीं गे न्हू दाखयता परमात्मा पळय तुवें सांगले अशीची एक हनबीची तेल उडीन अशीची हांव तुगेले पात्रे यथावत्यान घेवन आयला तुगेलें आयदन यथावत्यान घेवन आयला पळय घे स्विकार करी म्हूण सांगे न्हू परमात्मा पांय मुळाक ते तेल्ला आयदन दवरता. तेन्ना परमात्मा मस्त खोशी जाता नारदाक फाट थापडयता. हा नारदा योग्य काम केलें तुवें अत्यंत विशिष्ट काम केलें कोण करूं शकना हें काम अत्यंत योग्य काम केलें तुका धन्यवाद अभिनंदन म्हूण सांगे न्हू. नारदाले फाटी हात खेळयताची परमात्मा विचारता नारदा म्हाका एक प्रश्न विचार कशें जालें तुका विचार रे परमात्मा न्ही आतां तेल्ला आयदन घेवन अशी फिरून आयिल्ली न्ही आतां सुत घालून आयिल्ली न्ही तूं तेन्ना म्हाका याद तुवें कितलें पट केलें. परमात्मा हें कितें म्हणटा तूं कित्याक नारदा हें विचारचें ना तुका हें कशें विचारचें परमात्मा तुवें म्हाका व्हडलें व्हड तुवें काम लायलें म्हाका तेल्ला आयदन वचून व्हरता आसले ते 7 गुड्डे प्रश्न घालता आसले येदी बी तेल पडनाशी उरता आसलें काम व्हड लायलें तुवें तेन्ना तुगेली याद कशी करूं येता कितें करूं जावत ना परमात्मा मागीर लक्ष पुटी तेल्ला आयदनां उंचे आशिल्ले आनी गुड्डेकार मुख जाता म्हणजे बदल आशिल्ले अशें सांगे न्हू तुगेली याद म्हाका करूं जालें ना तेल पडचें ना बदल हांव विचार करताची वता आशिल्लो म्हूण सांगे न्हू. ओहो मागीर याद तूं एक पट बी केलें ना परमात्मा 24 तासा भितर ना परमात्मा हांव तेन्ना अधिकांनी लक्ष दिता आशिल्लो म्हूण सांगे न्हू. केन्ना नारद सांगता की तेन्ना परमात्मा आसता सांगता नारदा एक सांग तेल्ला आयदन घेवन वता आसलें काम हें काम करता आसतनाची तुका मागीर स्मरण येवचें शक्य जालें ना म्हणलें तो मागील भक्त तो काम करतलो मनुष्य समसा चलिता आसा त्या 5 चेडीं आसाची घरा बायल आसा त्या तोट पळोवंक घेवका इतलो टू करून बीची तो मागीर काय तरी थोडे तरी संदर्भ थोडे तरी वेळ कांड व्हरता म्हळ्यार तो व्हड भक्ती तूं व्हड भक्त रे म्हणटा तरी नारद थंड्या वता तो सांगता परमात्मा मागीर चीव केलें वस्तुतः त्याने करचे व्हड भक्ती कितें म्हण सांगलें रे इतलो संवसारात तापत्रे असले बीची थोडेची वेळ पडतो तुका कांड व्हरतो थोडे काला पासून कांड करता म्हळ्यार ते तितलो व्हड भक्त आनी कोणा जावं शकत ना. म्हाका तशें न्ही हांव 24 तासच खायना म्हाका तुगेलें नाम स्मरण करचें खूच काम येना म्हाका दुसरें काम ना
अशांगे न्हू हा तुगे नाम स्मरण कितें करता आसा हें ते भक्ता कितें मस्तपणाची तरी कमी हेच्यात ना हा व्हड भक्त वतना तोची तुगे व्हड भक्त म्हण सांगे न्हू परमात्मा सांगे न्हू परमात्माक नमस्कार करता खंय ते भक्ता बीची मनातनीची प्रार्थना करता खंय अत्यंत सुंदर जालें तसले हे कथा आमी कितें सांगला तांकां कारण आसता का परमात्मा स्मरण करता म्हणजे केन्नाच उठू लोक महात्मा लोक म्हणटा उरताचे तुमचो अर्थ आमी संसार करचे ना म्हण जावो आमगे कर्तव्य करचे ना म्हणचे जावो ना आमी ताळ घेवन गेलो देवा आयदा मुखार बसूंक गेलो ताळ लाळा करून वाजयता बसचेवो हे अर्थ न्ही ताका आमगे कर्तव्य करताची आमगे कर्तव्य भितर बीची परमात्मा सेवा म्हणजे भाव दवरून गेलो ते संदर्भाचेर बीची जर आमी परमात्माले स्मरण एका तरी कालावकाश काडलेली ते खंडीच्यानोची व्हड भक्त म्हणसून घेता तो खंडीच्यानोची भगवंताले प्रिती पावचेक शकता आमगे कर्तव्य सोडून गेलो संसार सोडून गेलो परमात्मा केन्ना सांगल ना तूं सगळें सोडून गेलो मागे कंठावन मागीर स्मरण करता बशी म्हणून सांगेन कित्याक तरी हे संसार बेची परमात्मा जालेची आमचे काम कर्तव्य हे कितें कर्तव्य आसा हे कर्तव्य आमी कशें करता परमात्मा सेवा म्हणजे दृश्टीचेर करचे कशी तो यजमान तोटा गेले तशीची परमात्मा हे तोट कितें आसा हे तोटाचें काम तुका सेवण करता आसा म्हणजे भावनेच्या तोटाचें काम सुरवात करची तशें आमी संसाराचें प्रत्येक काम सकाळीं उठल तशीची परमात्मा हे संसाराची जबाबदारी म्हाका दिली आसा हे तुगे सेव म्हणून संसार जबाबदारी हांव करता हे तुगे सेव म्हणून स्विकार कर म्हणजे प्रार्थनेचेरी केन्ना आमगेले दिवस आराम घेता वता आनी आमी मेळाले तसले संदर्भ भितरी परमात्माले मध्य 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 केन्ना याद करून घेता उरताची तेन्ना खरेंच आमगे जीवन सार्थक येता आमगे जिवना भितर एक श्रेष्ठ स्थानमान परमात्मा भक्ती भितर एक प्राधान्यते आमगे जिवना भितर येता वता अशांची आमगे प्राचीन लोकांनी एक विशिश्ट व्यवस्था केला आसता कसली व्यवस्था केला आसा संध्या वंदन करता हे सकाळी संदर्भाचेरीची करता थोडे वेळ पुजे खातीर आमी काण दवरता कित्याक खातीर ते सांगिल्ले दिवसून कर म्हूण सांगलें तेणी ना तिणें सांगे कितें हे संदर्भाचेर पळयची तुमी संध्या वंदन खातरी देवा पुजे खातरी देवाला स्मरण खातरी थोडेपण वेळ तुमी काण दवरया कित्या खातरी तुमकां मस्त तापत्रे आसा संवसार तापत्रे आसा विद्यार्थी लोकांक वाद्यान घेवचो तसलें कर्तव्य उरता ग्रहस्थ लोकांक तेंगेले व्यवसाय तेणी वचचें पडटा बाकीचे घरचे यजमानी लोकांक तेंगे घरचे सुदारण करचे चेडाक सांबाळशीचे हे सगळे कर्तव्य तेंका उरता अशें हे सगळे आसतना बेची जर थोडे वेळ पण काण दवरता बदलाची पूजा विधान संध्यावना विधान विशेष तसले दिवसा भितर व्रत करपल्ल्याचे विधान पुरा आमी काण दवरून गेलो आमगे जिवना भितर जाल तितले एक स्मरण परमात्मा जावं कावंट बदलाची विशिश्ट तसले वेवस्थे ते केल्लो आसा जाल्यार आज कितें जालां ते व्यवस्था करचे बीची आज आमी फाटी पळयता कितें आसाची ते मस्त दौर्भाग्य विशीं जाला आज आमी थोडेची काल अवकाश संध्यान बी कांडोवचे आमी तयार ना आज देवा पुजे खातीर बी कांडोवचे तयार ना बाकी खातरी नाना तसले हरटे मारचे खातरी लोकांक टिके टिंगल करचे खातरी नाशे बोलीचे खातीर आमी कितली केची आमगेले समय आमी वायट करता उरताची जाल्यार परमात्मा स्मरण खातरी कितें एक कालावकाश आमगे प्राचीन लोकांक दिल्लो आसा ते करचे बदल आमकां यद्यपीची सामान्य ज्ञान बी तरी ना म्हण जाल्यार आमगे तितले महान मूर्ख आमगे तितले महान पाप आनी कोणाक शकना अशें आमगे न्हू हें कितें भगवंताल भक्ती म्हण तें आसा हें भक्ताची कितें पंथ आसा हें कितें मार्ग आसा हें मार्ग आमी दिवसभर करता उरता म्हणचे अर्थाचेर सांगिल्लें न्ही तें जालें तितले थोडे कालावकाशपणाची आमगे संवसारा भारा भितर बेची ते संवसारा भार बेची परमात्मा सेवा दृश्टी करता करताची थोडे कालावकाश जर परमात्मा स्मरण खातीर आमी काण दवरलेली खंडितांची आमगे जीवन धव्य धन्य भव्य दिव्य जावचें शकता अशें सांगून न्हू तसली एक मानसीक स्थिती आमकां निर्माण जावची अत्यंत आवश्यक तसली एक मानस्थिती तसली एक बुद्धी भितर विशेश तसले प्रभे ते ज्ञानेश्वरी आमकां सकलोका दिवो आमगेले मुखांतर ते एक परमात्माले स्मरण करचे एक प्रारंभ सुरवात हे प्रारंभ केन्ना मुखार वता वता तेन्ना ते प्रारंभ जास्त येता वचूंक न्हू आमी एक दीस परमात्ममय जावं वताची परमात्मा स्वरूप जावं वताची ते अद्वैत आमी पावचे शकताचे तसलें एक सामर्थ्य ते देवीले अनुग्रह निमित्त आमगे बुद्धी भितर विशेष तसले प्रचोदने प्रेरण मेळो म्हणचे प्रार्थने श्री देवीले चरणाक अर्पण करता आयचे आमगेले हें
कथोपदेशाक विराम घालता असा. इति श्रीमन्नारायणस्तुत्यः. लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. हरि ओम.